भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. मंदिराच्या आसपास घनदाट जंगल, धबधबे आणि निसर्ग सौंदर्य आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक शांततेसोबत निसर्गाचा आनंदही मिळतो. येथे भीमा नदीचा उगम मानला जातो, म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे. मंदिराची वास्तुरचना प्राचीन असून नंतर पेशव्यांच्या काळात त्यात काही सुधारणा करण्यात आल्या. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोक्षाचे द्वार असेही म्हणतात. यामागे एक पवित्र कथा सांगितली जाते. त्रिपुरासुराचा वंशज भीम नावाचा राक्षस अतिशय बलवान झाला होता. त्याने शिवभक्त कमारूप राजाला कैदेत टाकले. कैदेत असताना राजा रोज शिवपूजा करत असे. ही भक्ती पाहून भीमाला राग आला आणि त्याने राजाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर प्रकट झाले. भगवान शिव आणि भीम यांच्यात भयंकर युद्ध झाले. अखेरीस महादेवांनी भीमाचा वध केला आणि त्या ठिकाणी स्वतः ज्योतिर्लिंग रूपात स्थिर झाले. तोच हा भीमाशंकर ज्योतिर्लिंग. असे मानले जाते की येथे मनापासून दर्शन, पूजा व जप केल्याने पापाचे शालन होते आणि आत्म्याला शांती मिळते. म्हणूनच भक्तांना येथे मोक्ष प्राप्तीचा मार्ग खुला होतो. त्यामुळे भीमाशंकराला केवळ तीर्थ नाही, तर मोक्षाकडे नेणारे द्वार असे मानले जाते.